क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवार दिनांक 27 जुलै रोजी संपन्न झाली। संस्थेच्या आवारात असलेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालय, कला, वाणिज्य व फार्मसी विद्यालय या ठिकाणी मतदान संपन्न झाले। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन एकमेकांविरोधात उभे असलेल्या चारही पॅनलच्या प्रमुखांनी केले होते। नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या 29 जागांसाठी 118 उमेदवार रिंगणात उभे आहेत। निवडणुकीमध्ये यावेळी प्रथमच 4 पॅनल असल्याने उमेदवारांची संख्या जास्त झाली आहे। निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी माजी माहिती संचालक शिवाजी मानकर, कमलेश बोडके यांच्यासह क्रांतीवीर विकास पॅनलची निर्मिती केली आहे। माजी अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह परिवर्तन पॅनलची निर्मिती केली आहे। तर विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक व विद्यमान सहचिटणीस तानाजी जायभावे यांनी प्रगती पॅनल तयार केले आहे। तर मनोज बुरकुले यांनी अभिजित दिघोळेसह चौथ्या नवऊर्जा पॅनलची निर्मिती केली आहे। असे 4 पॅनल प्रथमच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत। सदर मतदान प्रक्रियेसाठी जिल्हाभरातील तसेच जिल्हाबाहेरीलही मतदारांनी त्याचा मतदानाचा हक्क बजावला। यावेळी काही ठिकाणी मतदानास विलंब होत असल्याने मतदारांमध्ये काही ठिकाणी बाचाबाची तर काही ठिकाणी नाराजीचे स्वर उमटल्याचे दिसून आले। सदर निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता। क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या आज मतदान होतंय। मतदान अतिशय मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद सभासदांनी दिलेला आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरातून संस्थेच्या असलेले 8400 सभासद आता साधारण 1 वाजेपर्यंत साधारण 40% मतदान आटोपलेले आहे। हे खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। पोलीस यंत्रणा आणि अधिकारी यांनी खूप चोख काम बजावल्यामुळे अतिशय शांततेमध्ये मतदान सुरू आहे आणि मतदानासाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सगळ्या सभासदांचे आभार मानतो। मतदानाच्या संदर्भामध्ये तक्रारी म्हणजे वाहन पार्किंगची मोठी तक्रार आहे, पण साधारणतः व्यवस्थापनाला विनंती करून पुढच्या निवडणुकीपासून हे मतदान तालुका लेवलला कसं करता येईल आपल्याला याचा आपण नक्कीच प्रयत्न करू। आज या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त मतदान या ठिकाणी पार पडते। प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली मतदार 8666 आहे, परंतु त्यांचे समर्थक आणि बाकीचे सर्व येणारे या ठिकाणी बघितलं तर मला वाटतं कमीत कमी 50 ते 60 हजार लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। याचा अर्थ समाजाचं या संस्थेवर किती प्रेम आहे हे याच्यावरून सिद्ध होत आहे आणि या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये हे मतदान या ठिकाणी पार पडत आहे हे आपण सर्व बघताय आणि उद्या सर्व निकाल आहे आपल्याला। उद्या या ठिकाणी आमचे 4 पॅनल उभे आणि उद्या मतदानाचा निकाल आहे उद्या होणार आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व मतदारांच्या वतीनं मी आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो। अचानक गर्दी वाढल्यामुळं माझं म्हणणं बरोबर आहे, अचानक गर्दी वाढली आणि मतदान पत्रिका 12 आहे आणि मतं 29 मतं द्यायची, त्याच्यामुळं मतदान करायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळं गर्दी झालेली आहे। पण त्याच्यावर काही पर्याय आमचे निवडणूक निर्णय अधिकारी काढतात। होऊ घातलेल्या या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या या निवडणुकीमध्ये 4 पॅनल झाल्यामुळे अतिशय मतदार म्हणून आनंद आहे आणि उमेदवाराचा त्रास पण सहन करावा लागत आहे। एका मतदाराकडे 10-15 वेळेस उमेदवार मतं मागण्यासाठी आले, त्यांचे नातेवाईक पण आले, त्यामुळे तो त्रास पण आहे। एका दृष्टीने संस्थेमध्ये चांगल्या माणसाला निवडून देण्यासाठी मतदारांना कसरत पण करायला लागत आहे की संस्थेचं हित कोण बघेल काय बघेल यासाठी उमेदवार चाचपणी करून निवडून देते। केंद्र अपुरे नाही आहे, जे गावं दूर आहेत शहरापासून, म्हणजे जसं नांदगाव तालुका झाला, येवला तालुका झाला, ह्या गावांवरनं सभासद सकाळी 8-1 वाजता निघाले तर साधारणतः 10:30-11पर्यंत इथं पोचतो आणि त्यांचं कसं असतं की गावातल्या गाड्या ज्या निघतात तिकडनं ते एकदम येतात इथे आणि एकदम मतदान केंद्रावरती गर्दी होते। जर ते 8 वाजेपासून जर एकसारखी फ्लो चालू राहिला तर 5 वाजेपर्यंत कुठली गर्दी त्याच्यावरती होणार नाही, पण आत्ताच्या घडीला असं आहे की एकदम गाड्या आल्यामुळे एकदम गर्दी झाली। आज वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन संस्थेची निवडणूक आहे। मतदानासाठी आज उत्कृष्ट असा पाठिंबा सगळ्या जिल्ह्यातनं मतदार येत आहे। गर्दी बरीच झालेली आहे।
मतदार उमेदवार आणि उमेदवाराचे समर्थक त्यामुळं जास्त गर्दी झालेली आहे. लोक स्वतःहून मतदानाला येत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. उशीर आल्यामुळं सर्व गर्दी एकदम झाली आणि इथे इतकी गर्दी झाली की म्हाताऱ्या वयोवृद्ध माणसाचे खूप हाल होता इथं लाईनमध्ये. गरम होतं, इथं फॅनची सुविधा नाही. याच्यावर विचार करायला पाहिजे होता निवडणूक. आज या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची ही पंचवार्षिक निवडणूक 2024 सुरू झालेली आहे. या निवडणुकीच्या संदर्भात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सकाळी 8 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. परंतु आता जर आपण इथे बघितलं तर मॅक्झिमम जो काय जास्तीत जास्त सभासद वर्ग आहे हा 70च्या पुढचा असल्यामुळे मतदारांना अक्षरशः गाड्यांमध्ये किंवा व्हीलचेअरवरती इथं वाहून आणायला लागतं अशी अवस्था इथे आहे. त्याच्यामुळे मतदान प्रक्रियेला बऱ्यापैकी वेळ लागतो आहे आणि बाहेरगावच्या ज्या गाड्यात पावसा पाण्यामुळे त्याही बऱ्यापैकी लेट झाल्या आहेत. त्या एकदम आल्यामुळे एकाच ठिकाणी जास्त गर्दी गोळा झालेली याच्यामध्ये आणि 5 वाजेपेक्षाही जास्त टाईम या प्रक्रियेला लागू शकतो असं एकंदरीत आत्ताच्या घडीला दिसतं आहे. आपल्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या या पंचवार्षिक निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडत आहे. निश्चितपणे मतदारांचा सुद्धा एक उत्तम चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून निश्चितपणे चांगल्या प्रकारचं टक्केवारी या ठिकाणी या निवडणुकीत होणार आहे. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये एक मतदारांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही गर्दी झाल्या म्हणजे थोडंसं जे काही अपंग म्हणा किंवा अंध म्हणा यांच्या मतदाराला वेळ लागतो. त्यामुळे काही गर्द्यांना वेळ लागतो कारण की सर्व ठिकाणी 250ची म्हणजे असं काही जादा कमी जास्त काही थोडं केलेलं नाही. त्यामुळे थोडंफार हे ग्रामीण भागातल्या लोकांना थोडा अडचण येते त्याची. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळेसह हेमंत शिंदे, नाशिक.